मित्रांनो 2024 मध्ये श्रावण महिना कधी आहे, या श्रावण महिन्यात किती सोमवार येणार आहेत आणि या सोमवारी आपल्याला कोणत्या चुका नाही करायच्या, या श्रावण महिना कधी संपणार आहे, श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि रक्षाबंधन कधी आहे, पूर्ण जानकारी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, याला न स्किप करता पूर्ण बघा। श्रावण महिन्यात व्रत करताना त्या व्रतामध्ये कोणत्या गोष्टी खाऊ नये आणि कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, प्रत्येक गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि या श्रावण महिन्यात एक असा उपाय जे केल्याने तुमच्या 7 जन्माच्या अडचणी या श्रावण महिन्यात निघून जातील। तर पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया, पण त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा। तर मित्रांनो चला आता जाणून घेऊया श्रावणच्या या पवित्र महिन्यात कोणत्या त्या चुका आहेत ज्या करायला नाही पाहिजे, ज्यामुळे भगवान महादेव आपल्यावर नाराज होऊ शकतात। आणि हे श्रावण महिना चालू असताना कोणते फळ आहे जे आपण खायला नाही पाहिजे, हे फळ जर तुम्ही खाल्ले तर तुमचे व्रत सुद्धा तुटू शकते। जे सर्वात पहिली चूक आहे ते म्हणजे तुमचे श्रावणचा व्रत असेल, श्रावण सोमवारचा असेल किंवा कोणताही व्रत असेल, त्या व्रताच्या दिवशी तुम्ही कोणापासूनही उधार घेऊन फळ किंवा काहीही खाऊ नका किंवा शेजाऱ्याकडून काहीही मागून खाऊ नका। असे केल्यास तुमचा व्रत तुटणार आहे। जेव्हा तुमचा व्रत चालू असतो तेव्हा तुम्हाला 1ही रुपयाचा कोणाला उधार किंवा मागायचं नाही किंवा कर्ज घ्यायचं नाही कुणाकडूनही। पण जर एखाद्या व्यक्ती तुम्हाला या व्रतामध्ये समोरून काही खायला द्यायचं असेल तर ते तुम्ही खाऊ शकता। मित्रांनो नंबर 2 वर जे फळ आहे ते आहे नाशपातीचे फळ। श्रावण महिन्याचा उपवास असो अथवा कुठलाही उपवास असो, तुम्हाला हे नाशपातीचं फळ खायचं नाही आहे, कारण हे फळ नाशपातीचं असतं आणि याच्या नावातच आहे नाशपाती। त्यामुळे देव हे फळ खाल्ल्यानंतर नाराज होतो असं म्हटलं जातं। हा नाशपातीचा फळ तुम्हाला ज्या दिवशी व्रत नसेल त्या दिवशी तुम्ही नक्की खाऊ शकता, पण ज्या दिवशी तुम्हाला व्रत असेल त्या दिवशी हा फळ चुकूनही खाऊ नका किंवा तुमच्या हाताने चुकूनही दुसऱ्याला खायला देऊ नका। मित्रांनो श्रावण महिना खूप पवित्र महिना मानला जातो, त्यामुळे या महिन्यात ह्या 5 चुका चुकूनही करू नका, महादेव क्रोधित होतात। सर्वात पहिली चूक म्हणजे जिथे कुठे महादेवाचा फोटो असेल किंवा प्रतिमा असेल तिथे चप्पल आणि बुट कधीही ठेवू नका। मित्रांनो खूप लोक घरात शिवलिंग ठेवतात आणि ते शिवलिंग ठेवल्यानंतर त्याच्यावर हप्ता जल सुद्धा चढवत नाही, पण हे करणे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे। कारण शिवलिंग ज्या घरात किंवा जिथे कुठे राहतो त्यावरून एक ऊर्जा सदैव निघत असते आणि ही ऊर्जा शांत करण्यासाठी त्यावर आपल्याला जल चढवायला लागते। दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी शिवलिंगावर जल अर्पण करावे। आणि जर का तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग स्थापन करू नका, कारण जर त्यावर जल अर्पण नाही केले तर त्याचा घरात उलटा परिणाम होऊ शकतो। मित्रांनो पुढची जी गोष्ट आहे ते खूप लोकांना माहिती नाही। खूप लोक तुळशीच्या मधात महादेव ठेवतात, तुळशीच्या झाडाच्या खाली महादेवाला ठेवतात आणि ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे। यामुळे घरात सदैव नकारात्मक शक्ती येऊ शकते। तुम्ही तुळशीच्या थोड्या अंतरावर महादेव ठेवू शकता किंवा तुळशीच्या बाजूला महादेवाची स्थापना करू शकता, पण तुळशीचं झाड जिथे आहे त्याच्या ठीक खाली महादेव ठेवणे हे पूर्णपणे अशुभ मानले जाते। महादेवाचं जे शिवलिंग असते ते तुम्ही तुळशीच्या बाजूला कुठेही ठेवू शकता। मित्रांनो जे पुढची सर्वात मोठी चूक आहे, जे खूप लोक मांसाहार करून देवाजवळ जातात, म्हणजे मटण वगैरे अशा भाज्या खाऊन देवाजवळ जातात। तुम्ही अंड जरी खाल्लं असेल तरीही देवाच्या मंदिराच्या जवळपास सुद्धा जाऊ नका। असं केल्याने तुम्ही बर्बाद व्हायला सुरुवात होते। असं म्हणतात की आपण मांसाहार करून देवाच्या मंदिराजवळ गेलं तर आपल्या अंगात निगेटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होते आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्याला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो। मित्रांनो काही धार्मिक मान्यतेनुसार महादेवावरती असं बेल चढवणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते। आता तुम्हालाही ही गोष्ट माहिती असेल की महादेवाचा क्रोध शांत करण्यात बेलाचा खूप मोठा हात असतो। महादेवाचा क्रोध तेव्हा शांत असतो जेव्हा त्यांच्या डोक्यावर बेल राहतो, पण हे बेल सुद्धा एक चांगलं अर्पण करावं लागतं। यामध्ये खूप लोक बेल वाहताना ही सर्वात मोठी चूक करतात। ती चूक कोणती आहे ते पाहूया। मित्रांनो महादेवावरती बेल अर्पण केल्याने व्यक्तीचे दारिद्र्यता आणि त्याच्या समस्या दूर होतात, पण हे बेल अर्पण करताना काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते। बेल अर्पण केल्यानंतर हनुमान सुद्धा प्रसन्न होतात, कारण बजरंगबली सुद्धा महादेवाचेच अंश आहे। मित्रांनो या गोष्टीची विशेष काळजी घ्या। अमावस्याला किंवा पौर्णिमेला आणि सोमवारी बेलपत्र झाडावरून कधीही तोडू नका। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी ते तोडू शकता। खूप लोक सोमवारी महादेवाला बेल व्हायचं म्हणून सोमवारी झाडाचं बेल तोडतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे। मित्रांनो बेलपत्र हे कधीही अशुभ होत नाही, त्यामुळे जर तुम्हाला वेळेला एखादा बेलपत्र मिळत नसेल तर तुम्ही दुसऱ्याचं चढवलेलं बेल घेऊन त्याला शुद्ध पाण्याने धुवून तो पुन्हा चढवू शकता। असे केल्याने या गोष्टीत कुठल्याही प्रकारची अडचण नसते। मित्रांनो बेलपत्र अर्पण करताना विशेष काळजी घ्यायची की ते बेलपत्र असते त्याचे तिन्ही जे पानं राहते ते पूर्णपणे स्वच्छ असावे आणि ते पाने कुठेही फाटलेले किंवा कापलेले नसावे। त्यांना किड्याने वगैरे कोणत्याही गोष्टीने त्यांना अडचण नसावी। ते पाने पूर्णपणे चांगले असावे। जर ते पानं खराब असतील तर ते बेल अर्पण करू नका। या प्रकारे महादेव तुमच्यावर नाराज होऊ शकतात।
मित्रांनो, श्रावण महिन्यात जर तुम्हाला हे 5 संकेत मिळाले तर समजून जा की आता तुमची चांगली वेळ लवकरच येणार आहे. महादेव तुमच्यावर प्रसन्न झालेले आहेत. या श्रावण महिन्याचं फळ, या श्रावण महिन्यात केलेली पूजा भक्ती हे तुम्हाला लवकर मिळणार आहे. नंबर 1, मित्रांनो, श्रावण महिना चालू असताना जर तुमच्याही घरी बैल आला तर तुम्हाला हे तर माहितीच असेल की नंदी बैल हे महादेवाचा खूप मोठा भक्त आहे आणि तो जर आपल्या घरी आला तर याला खूप शुभ मानले जाते. आणि जेव्हा बैल आपल्या घरी येतो तेव्हा आपल्याला त्याला हकलायचं नाही, त्याला एक टीका लावायचा आणि कुठल्याही प्रकारचं गोड असं त्याला हे खायला द्यायचं. असं केल्याने तुमचा हा श्रावण महिना सफल झाला असा मानला जातो. मित्रांनो, नंबर 2, ती गोष्ट अशी आहे, जर श्रावण महिना चालू असताना तुमच्या स्वप्नात तुम्हाला शिवलिंग किंवा महादेवाची छाया दिसली तर असं समजून जा की आता लवकरच महादेव तुमच्या घरी येणार आहेत. आणि या दिवशी तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवा आणि महादेवाची भक्तिभावाने पूजा करा. मित्रांनो, श्रावण महिन्यात जर नीलकंठ हा पक्षी तुमच्या घरी आला किंवा तुमच्या स्लॅपवर किंवा कुठेही येऊन घराजवळ बसला तर याला उडवण्याची किंवा हकलण्याची चूक बिलकुल करू नका. कारण नीलकंठ पक्षाला महादेवाचे रूप मानले गेलेले आहे आणि याला जेव्हा तुम्ही हकलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही तुमच्या नशिबाला हकलता, या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. धार्मिक मान्यतेनुसार असं म्हणतात, नीलकंठ पक्षाला जेव्हा श्रीरामांनी पाहिले होते त्यानंतरच त्यांनी रावणावर विजय मिळवला होता. जेव्हा श्रीरामांचा या नीलकंठ पक्षाचे दर्शन झाले होते तेव्हा त्यांनी रावणाचा वध केला होता आणि हे महादेवाची कृपा आहे असे सुद्धा म्हणले जाते. मित्रांनो, नंबर 4 जी गोष्ट आहे ती आहे साप. जर तुम्हाला श्रावण महिन्यात स्वप्नात किंवा तुमच्या घराच्या इतरत्र कुठेही साप दिसला असेल तर पहिली गोष्ट, त्याला मारू नका, त्याला पकडा आणि दुसरीकडे नेऊन सोडा किंवा त्या सापाला तसेच जाऊ द्या. त्यांच्यापासून तुम्हाला धोका असेल तर तुम्ही दुसऱ्या काही गोष्टीने उपाय करू शकता, पण त्याला मारण्याची चूक करू नका. तुमच्या स्वप्नात किंवा तुमच्या आजूबाजूला साप दिसला तर हे खूप शुभ मानले जातो. फक्त या गोष्टीची काळजी घ्या की त्याला मारायचे नाही. तुम्ही तुमच्या सावधानीकरिता त्याला इतरत्र कुठेही नेऊन टाकू शकता. मित्रांनो, नंबर 5, सोमवारच्या दिवशी श्रावण महिन्यात जर तुम्हाला डमरू किंवा घंटीचा आवाज ऐकायला येत असेल तर याचा अर्थ खूप शुभ मानला जातो. याचा अर्थ असा मानला जातो की आता लवकरच तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लवकर तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या समस्या आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, चला आता जाणून घेऊया श्रावण महिन्यात मंदिरात किंवा मंदिराबाहेर घंटी का वाजवली जाते, महादेवाच्या मंदिरात टाळ्या का वाजवल्या जाते, याचं कारण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुम्ही टाळ्या किंवा घंटी वाजवत नसाल तर हा व्हिडिओ पहा आणि वाजवण्यास सुरुवात करा. मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार आणि शिवपुराणाच्या कथानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात गेल्यावर घंटी वाजवता तेव्हा या जगात कुठेही कोणी दान करत असेल, कोणी महादेवाची पूजा करत असेल, कोणी महादेवाचे नामस्मरण करत असेल, कोणी महादेवाची भक्ती करत असेल, कोणी कुठल्याही प्रकारचे पुण्याचं काम करत असेल, त्या सर्वांचं पुण्य तुमच्या खात्यात येतं असे मानले जाते. आणि जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता तेव्हा सुद्धा हेच गोष्ट होते. जो कोणी महादेवाचा अभिषेक करत असेल, पूजा करत असेल, त्या सर्वांचं पुण्य तुमच्या खात्यात येते असं वास्तुशास्त्र म्हणते. पण मित्रांनो, घंटी वाजवताना या चुका तुम्ही करू नका. खूप लोक काय करतात, मंदिरामध्ये जातात आणि मंदिरामध्ये जे देवाचा दरवाजा असतो तो बंद असतो तरी तो तेथे जाऊन दर्शन करतात, पण त्यावेळेला घंटी वाजवतात. सदैव लक्षात ठेवा, जेव्हा मंदिराचा जे मेन दरवाजा असतो तो बंद असतो तेव्हा घंटी वाजवायची नसते. असे केल्याने घोर पाप मानला जातो. मित्रांनो, असे म्हणतात जेव्हा देव किंवा कुठल्याही प्रकारचे जे मंदिर असते तेव्हा त्या मंदिराचं मेन गेट बंद असते आणि देव झोपलेले असतात, तेव्हा जो व्यक्ती जाऊन तिथे घंटी वाजवतो तेथे 12 ब्राह्मण उपाशी राहिल्याचं पाप आपल्याला लागतं असं मानले जाते. त्यामुळे मंदिरात गेल्यानंतर घंटी कधीही वाजवण्याआधी हे पहा की त्या मंदिराचा मेन गेट हे खुल्ला आहे की बंद आहे. जर तो मेन गेट बंद असेल तर घंटी वाजवण्याची चूक तुम्ही चुकून सुद्धा करू नका, कारण असे केल्याने तुम्हाला खूप मोठा पाप लागतो. मित्रांनो, श्रावण महिन्याचा एक असा उपाय जे केल्याने तुमचं कर्ज, तुमच्या समस्या, तुमच्या प्रत्येक अडचणी दूर होतील. हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील 100% प्रत्येक समस्येचे निवारण होईल. हा उपाय 100% काम करेल. हा उपाय ज्या व्यक्तीने केला त्याला याचा लाभ अवश्य मिळालेला आहे. तुम्हाला सुद्धा हा उपाय केल्यावर अनुभव नक्की येईल. मित्रांनो, श्रावण महिन्यात घरापाशी किंवा घराच्या आजूबाजूला पक्षी आले तर त्यांना कधीही उडवू नका. त्यांना खायला तुमच्या परीने जे काही होईल ते गहू किंवा तांदूळ थोडेफार तरी टाका आणि त्यांना तेथे खाऊ द्या. कधीही श्रावण महिन्यात पक्ष्यांना घराबाहेर पळवण्याची चूक करू नका. हे खूप मोठा पाप मानला जातो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात खूप कर्ज असेल, तुम्ही प्रत्येक गोष्टीत अडचणीत असाल, तुमच्या आयुष्यात कर्ज वाढत चाललं असेल तर तुम्ही मातीच्या भांड्यात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवा. महादेवाने स्वतः एका ग्रंथामध्ये सांगितले होते, जे लिहिलेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार असे म्हणतात, ते एकदा माता पार्वतीला महादेव जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की व्यक्तीला त्याच्या मागच्या जन्माचं
पाप किंवा कर्ज फेडायचं असेल तर एका मातीच्या भांड्यामध्ये पक्ष्याला पाणी ठेवणे खूप शुभ मानले जाते। सोबतच मित्रांनो, श्रावण महिन्यात गाय, कुत्रे आणि इतर प्राण्यांना सुद्धा खायला टाकणे खूप शुभ मानले जाते। या श्रावण महिन्यात तुम्हाला जर खूप कर्ज असेल तर ते कर्ज उतरवण्यासाठी तुम्ही गाय आणि कुत्र्यांची पूजा करून त्यांना रोज नैवेद्य खायला देऊ शकता। या श्रावण महिन्यात तुम्हाला प्रत्येक समस्येवर उत्तर मिळू शकते। हा श्रावण महिना तुमच्यासाठी भाग्याचा ठरू शकतो। या श्रावण महिन्यात यापैकी काही उपाय नक्की करून पहा, तुम्हाला अनुभव जाणवेल। हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ।